आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर भार पडतोय। कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचे इंदापूरमधल्या कार्यक्रमात वक्तव्य। तर बहिणी काही तुमच्या दारामध्ये मागायला आल्या नव्हत्या, भरणेंवर सुप्रिया सुळेंची टीका। हर्षवर्धन सपकाळांकडून महायुतीचा गँग ऑफ सरकार असा उल्लेख। टोळ्या एकत्र आल्यानं महाराष्ट्र सरकार स्थापन झालंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची महायुतीवर टीका। महाराष्ट्राच्या सत्तेत टोळ्या एकत्र येऊन स्थापन झालेले सरकार आहे। त्यामुळे गँग ऑफ वसेपूर नावाचा पिक्चर जसा होता तशी आता ही गँग ऑफ सरकार असा एक खेळ हा सुरू आहे। मान अपमानाचाही अहंकाराचाही खेळ सुरू आहे। आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही महामार्ग करणार आहोत, लादणार नाही, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। रायगडच्या माणगावमध्ये आदिती तटकरेंचे फिक्स पालकमंत्री अशा आशयाचे बॅनर। माणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना बॅनर। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार निश्चित। संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केसेंना उमेदवारी। भाजपकडून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न। पक्षाने मला संधी दिली याचा आनंद, पक्षाची जबाबदारी देईल ती पूर्ण ताकदीनं पार पडेल। विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर संदीप जोशींची प्रतिक्रिया। पक्षाने दिलेला शब्द पाळला त्याबद्दल पक्षाचा आभारी। विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपच्या दादाराव केसेंची प्रतिक्रिया। उमेश पाटलांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अजित पवार आणि सुनील तटकरेंमधील चर्चेनंतर उमेदवारांची घोषणा होणार। जिशान सिद्दीकींना उमेदवारी देण्यास मराठा समाजामधील नेत्यांचा विरोध। मराठा समाजामधील कार्यकर्त्यांनी घेतली मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट। मराठा समाजाची रिक्त झालेली जागा मराठा समाजालाच मिळावी अशी मागणी।